भिवंडी तालुका वलगांव के वलपाड़ा जिला परिषद स्कूल के मुख्य अध्यापिका श्रीमती सौ विन्या जी विलास घुघरे के रिटायरमेंट के शुभ अवसर पर वलपाड़ा जिला परिषद स्कूल में वल ग्राम पंचायत व वलपाड़ा के ग्रामस्थ मंडलों द्वारा सत्कार समारंभ का आयोजन आज दिनांक 27 दिसंबर 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर वल सरपंच श्रीराम भोईर, उप सरपंच सचिन पाटिल, शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले सर, माजी उप सरपंच भास्कर पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक रणसुल पाटिल, जिला परिषद गट सचिव संदीप पाटिल, माजी उप सरपंच रामनाथ पाटिल, माजी उप सरपंच वनिता ताई पाटिल, माजी उप सरपंच वनमाला पाटिल, पत्रकार किशोर पाटिल, समाज सेवक नाऊ पाटिल, उद्योगपति अरुण पाटिल, शेलार सर, समाज सेवक अनिल पाटिल, समाज सेविका दर्शना ताई पाटिल, समाज सेवक भानुदास पाटिल, जितेंद्र पाटिल, मयूर पाटिल, जगदीश पाटिल, अनंत पाटिल, हरिदास मळवी के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व वलपाड़ा के ग्रामस्थ मंडल तथा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। सभी लोगों ने श्रीमती सौ विन्या जी विलास घुघरे को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। अतिशय सन्मान आहे आमचे सन्मान्य राहणार आणि सेवा आणि सर्व हे श्रीफळ वाटून झालेला आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची उपस्थित असलेल्या कमल चौधरी मॅडम, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा, कार्यक्रम संपूर्णपणे संचालन करण्याचं काम ज्यांच्याकडे जातं ते ज्या वेळेला खऱ्या अर्थाने जग मंदिराला लाटेत होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने हा देशाला बाहेर काढण्याचं काम जग जेव्हा मंदिराला लाटेत होतं तेव्हा भारत हा अतिशय स्थिर होता आणि या अशा परिस्थितीमध्ये गौरव करताना आणि आदरणीय श्री सचिन पाटील साहेब व्यासपीठाने हसनात लावण्याची विनंती। जे आदरणीय व्यक्तिमत्व संदीप पाटील, जिल्हा परिषद गट सचिव पूर्णा गट, हे आपलं प्रेरणास्थळ आहे आणि या ठिकाणी मान्य असा गौरव या ठिकाणी करतो। आणि श्रीमती दादाबाई पाटील यांचा इथे थोडा गौरव माध्यमिक शिक्षिका आहे आणि गाव मॅडमना विनंती, पती श्री विलास बालकृष्ण घुघरे साहेब ते मॅडमचे अतिशय त्यांच्या आज 40 वर्ष या ग्रामपंचायतीचे सर्व माजी उपसरपंच भास्कर पाटील, सन्मान्य नाऊ पाटील साहेब, त्याबरोबरच माजी उपसरपंच वनिता पाटील मॅडम, सन्मान्य वनमाला पाटील मॅडम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या गावात मॅडमच्या प्रेमपोटी उपस्थित असलेले सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी, तर 2 शिक्षकांचे साहेब आम्ही या ठिकाणी सेवापूर्ती समारंभ आयोजित केले। जिल्हा परिषद कालवार शाळेच्या प्रगती पाटील मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा स्वेच्छानिवृत्ती घेतली, अजून त्यांची 8 वर्ष सेवा बाकी आहे, पण काही कौटुंबिक कारणास्तव म्हणा किंवा प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी सेवापूर्ती घेतली, त्यांचा सुद्धा निरोप समारंभ आम्ही याच कार्यक्रमामध्ये करणार आहोत। तर सन्मान्य विनायक घुघरे मॅडम ह्या आमच्या जिल्हा परिषद सेवेमध्ये 1/3/1989 या दिवशी रुजू झाल्या। 1/3/1989 पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 31 डिसेंबर 2024 या दिवशी संपणार आहे। या उन्हापुऱ्या
जिल्हा परिषदेच्या 34 वर्ष 10 महिने आणि 30 दिवसांच्या सेवेत, त्याच्या आधी पण 5 वर्ष मॅडमने खाजगी शाळेमध्ये सेवा केली, म्हणजे जवळपास 40 वर्ष त्यांची या शिक्षण क्षेत्रामध्ये गेली, शिक्षिका म्हणून गेल्या. आणि या 40 वर्षामध्ये अतिशय दर्जेदार उत्तमोत्तम विद्यार्थी त्यांनी घडवले. विद्यार्थीच घडवले नाहीत तर आदर्श समाज त्यांनी तयार केला. आणि त्यांचा ती पोचपावती म्हणून अगदी फक्त 1.5-2 वर्षाची या गावामध्ये मॅडमना झाली असतील, पण त्यांनी सगळ्या गावावर प्रचंड प्रेम केलं, माणसं जोडली, माणसं जमवली. या वळपाडा शाळेचा पट 11 होता मला वाटतं. मी 7 वर्ष ओवळीला काम केलं आणि इकडूनच जायचो. तो पट आज 85वर आहे, 85वर आहे. 5वीचा वर्गसुद्धा त्यांनी उघडला. म्हणजे एवढं छान त्यांनी काम केलं. आणि हे सगळं सन्मान्य ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी केलं. तेवढी तोलामोलाची साथ सुद्धा त्यांना ग्रामस्थांची मिळाली. आणि या गावचे सन्मान्य सर्वांची लांब वैचारायचा आहे त्याचा हा अतिशय सुंदर असा कधी श्री विलास बाळकृष्ण घुगरे यांचं या सर्वांनी जोरदार टाळा त्याच्यात अतिशय सुंदर असा हा सन्मान्य श्री अरुण पाटील पूर्ण सेवेचा या ठिकाणी आपल्याला फायदा मिळेल. वेळाभावी या ठिकाणी जायचं आहे, त्यांनी मॅडमचा या ठिकाणी सत्कार केला तरी चालेल. बाकीच्या पाडून कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल. बसून घ्यायचं जरा शांतता ठेवायच्या आणि शांतता ठेवली जायचं. या ठिकाणी जेवणाची देखील व्यवस्था आहे, त्यामुळे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी जेवण केल्याशिवाय या ठिकाणाहून जायचं नाहीये. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या ठिकाणी. आणि अतिशय प्रेरणा कार्यक्रम आहे, त्यामुळे बसून घ्यायचंय, आसनात व्हायचा आनंद सोहळा या ठिकाणी पार पडतोय. पुन्हा चालू करणार आहोत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. निरोगी असावा अशी शुभेच्छा देतो. प्रेरक व्यक्तिमत्व आहे ते विजय संत देखील या ठिकाणी तुमच्या पद्धतीने प्रेरक व्यक्तिमत्व मार्गदर्शक राहिलेल्या शिक्षकांसाठी स्मरण करावं. त्यानंतर श्री मयूर पाटील आणि लगातार थोडासा वेळेचा इकडे तिकडे झालेला आहे, काही कार्यक्रम थोडासा उशिरा. श्री गाडेकर या ठिकाणी कार्यक्रम थोड्या वेळात होईल. मी सर्व शिक्षकांना विनंती करतो. घुगरे मॅडम म्हटलं की अतिशय विनम्र, नेहमी हसरा चेहरा असणाऱ्या आणि सतत आम्हाला तर प्रश्न विचारून भेडसावणाऱ्या, म्हणजे कधी पण रात्री 11 वाजता पण सहजपणे फोन करणाऱ्या. आणि ते प्रश्न अशासाठी विचारायच्या नेहमी की त्यांना जी गोष्ट कळली नसेल, माझा मुद्दा लक्षात आला असेल, आपल्या शिक्षकांना तांत्रिक गोष्टी ज्या असतात त्या जर कळला नसेल तर ते रात्री फोन करणार आणि विचारणार. पण आपण सांगितले मॅडम मी पासवर्ड मला द्या, मी बनवून देतो तुमचं, नाही मला आलं पाहिजे. म्हणजे स्वतः शिकण्याची त्यांची खूप वृत्ती होती. अशा मॅडम आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहेत. मी माझ्या ठाकरे परिवारातर्फे आणि राहणार शाळेतर्फे घुगरे मॅडम यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप अशा निरोगी आयुष्य त्यांना लाभावं, त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या त्यांच्या पूर्ण व्हाव्यात आणि खूप देश पर्यटन करावं. मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मॅडम आमच्या गावात जेव्हा इथे रुजू झाल्या, सेवेत आल्या, त्यांच्या अगोदर शेलार सर होते, खंडसे मॅडम होत्या, सुरुवातीला मुकादम गुरुजी होते, श्रीपती मॅडम होत्या. आमच्या गावचं एक वैशिष्ट्य आहे, आमच्या गावामध्ये जो शिक्षक किंवा शिक्षिका कोणीही या शाळेवर रुजू होतात त्या शिक्षकाला गावातले लोक आपलाच गुरुजी किंवा आपला शिक्षक आहे असं मानतात. आणि इथले शिक्षकसुद्धा इथल्या गावातल्या सुखदुःखाशी अगदी समरूप होतात, एकरूप होतात. कारण गावामध्ये सुखाचे दुःखाचे कोणतेही प्रसंग असो हे शिक्षक त्या प्रत्येक घरामध्ये सहभागी होतात. कारण आमचं मुळातच गाव अतिशय छोटं आहे. छोटं गाव असल्यामुळे इथल्या शिक्षकाला प्रत्येक घरचा माणूस कोण आहे, त्याचं नाव काय हे सगळं माहीत असते. आणि विशेष म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या दिवशी तर गावातले सगळे लोक आवर्जून कार्यक्रमाला असतात, त्यामुळे तीही ओळख होते. मॅडम गेल्या अनेक वर्षापासून इथं सेवा देत आहेत, त्यामुळे मॅडमना सगळ्या गावचे सगळे लोक ओळखतात. आणि तुम्ही आता ते बघितलं पण असेल की गावातल्या तरुणांपासून तर अगदी ज्येष्ठापर्यंत सगळेजण इथे आलेत. आणि इथे जे शिक्षक आतापर्यंत नोकरी करत होते
त्यापैकी मॅडमच अशा पहिल्या आहेत की त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा या शाळेमध्ये होतोय आणि आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या गावामध्ये सेवानिवृत्तीचा सोहळा आपल्या गुरुजनांचा होतो म्हणून संपूर्ण गावालाच आज आनंद म्हणजे झाला आणि प्रत्येकजण या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित राहिला. आता मॅडम सेवानिवृत्तीनंतर कदाचित उद्यापासून तुम्हाला कदाचित त्या सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला घरामध्ये पहिल्या दिवशी असंही वाटेल की चला अरे आपल्या नोकरीला जायचे. तुम्ही कदाचित डब्याची तयारीसुद्धा तुम्ही कराल म्हणजे तुम्हाला त्याचं हे नसेल मी रिटायर झाले किंवा आपण सेवानिवृत्ती झालो हे लक्षातच राहणार नाही. असे प्रसंग अनेक वेळेला येतच राहतील किंवा अचानक तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना फोनही कराल अरे बाबा ते डुंग्यामध्ये कधी सभा आहे किंवा ते आपला शिक्षण परिषदेचा कार्यक्रम कधी आहे असे प्रसंग उद्भवू शकतील आणि त्याचा एक तुम्ही तो आनंदही घेऊ शकता. बरोबर आहे. आता ह्या सेवानिवृत्तीनंतर आपल्याला ह्या सेवापूर्तीच्या काळामध्ये आपल्याकडे असलेले जे छंद तुम्हाला असलेले छंद किंवा जी आवड कदाचित ह्या नोकरीमुळे किंवा संसारामुळे हे करता आलं नसेल पण आता तुमच्याकडे खूप वेळ आहे. तुम्ही ते तुम्हाला जोपासलेले जे छंद आहे ते आता तुम्ही पूर्ण करू शकता किंवा तुम्हाला कुठे फिरायचं असेल आता सांगितलं आहे का गुरुजींनी की त्यांना खूप प्रवासाची आवड आहे ते प्रवासाच्या सुद्धा तुम्ही आवडी तुमच्या पूर्ण करू शकता आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना तुम्ही तुमचं जीवन म्हणजे निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. उगीचच म्हणजे कुठेही अति प्रवास किंवा अति काम असंही काही करू नका की आपल्या म्हणजे आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकेल. कारण आम्ही आता बघतोय या शाळेमध्ये त्यांच्याकडनं बघतोय की त्या 1 मिनिटसुद्धा थांबत नाही. एखादं काम असेल तर त्यांनी ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना जिथं फोन करायचा तिथे ते जातील. आता 2 दिवसामध्ये सुद्धा त्या इथून ग्रामपंचायतीमध्ये सतत जात आहेत. त्यांना मी सांगितलं मॅडम तुम्ही जाऊ नका आपले सरपंच उपसरपंच ते करून घेतील पण ते करून घेतील तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून ते कोणाला तरी विद्यार्थ्याला घेऊन किंवा एखाद्या रिक्षात बसून तिथपर्यंत जातात. असं आता हे सगळं करायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला तशी हेही भासणार नाही. तर तुम्हाला आता पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो सुयश चिंतितो आणि तुमचं निरोगी आणि सुखासमाधानाचं आयुष्य तुम्हाला लाभो अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. की 40 वर्ष त्यांचा प्रवास आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये. माझ्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित झाला की 40 वर्ष त्यांना झाली कारण येत्या 3 फेब्रुवारीला मी 40 पूर्ण करतो आणि 41 मध्ये पदार्पण करतोय तर मी आपल्याबद्दल काय बोलावं म्हणजे मनामध्ये एक माझ्या थोडं अशी शंका हे वाटलं मला. पण इथं जो त्यांनी आपला जो प्रवास सांगितला म्हणजे जो सुरुवातीचा आपला जो प्रवास होता म्हणजे खरोखर एक गाणं आहे बघा जुन्या चित्रपटाचं हार के बाद ही जीत आहे म्हणजे मी हार नाही बोलणार. तिथं तुम्ही जी फाईट केली किंवा जो तुम्ही एक प्रकारे झोकून दिलं त्याच्यानंतर तुम्हाला या वळ गावामध्ये आमच्या वळपाडा शाळेमध्ये आपणास जी सेवा करण्याची संधी मिळाली. दादा बोलताना बोलले की आमचं गाव छोटंसं आहे. गाव छोटंसं असेल पण या गावातली लोकांची मनं खूप मोठी आहेत. कारण बघा आपण आमचा जो समाज आहे आगरी समाज एखाद्याला ठरवलं ना तर या हृदयाच्या कप्प्यामध्ये ठेवून त्याला आम्ही डोक्यावर बसवतो. म्हणजे आम्ही खरोखर आपल्याला बाहेरचं कधी समजतच नाही. ती व्यक्ती आमच्या या एक कुटुंबातीलच होऊन जाते. तसं आपण आहात. आम्ही आमच्या वह्या वाटप कार्यक्रम करताना किंवा काही शैक्षणिक उपक्रम असतील ते करताना शाळेमध्ये आल्यावर जेव्हा आपली भेट झाली त्यावेळेला म्हणजे बऱ्याच जणांनी आपल्याबद्दल इथं चांगलं चांगलं बोललं. मी एका वाक्यात बोलेन ते म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत म्हणजे आपल्या घुगरे मॅडम. त्यांची जी तळमळ आहे मुळात शिक्षक शाळेमध्ये असून काही त्याचं तेवढं इफेक्ट नाही. गावामध्ये ते जनजागृती कशी करतात याच्यावर खूप डिपेंड आहे. आज इथे उल्लेख केला की 11 ते 85 म्हणजे ज्या वेळेमध्ये शाळेमध्ये पट होता 11 ते 85 हा प्रवास म्हणजे आजच्या घडीला कारण इथं जो आपला म्हणजे आमचा जो इथला आपला समाज आहे
हा आपली जिल्हा परिषद शाळा सोडून हा कॉन्व्हेंटकडे किंवा इंग्लिश मिडियमकडे वळलेला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या प्रकारे एवढं ठीक आहे ना, परप्रांतीय मुलं आहेत, पण ती आता आमच्या गावामध्ये पण अशी काही आहेत की माझ्या लहानपणी म्हणजे ती मुलं आम्ही एकत्र खेळायचो, म्हणजे एवढी वर्ष झाली ते आमच्या गावामध्ये आहेत, म्हणजे ते एका अर्थाने या गावातीलच झाले आणि त्यांच्या मुलांना म्हणजे एवढे आपुलकीने आपण शिक्षण द्यायचं म्हणजे शिकवायचं. कारण एखादा कधी मनामध्ये विचार येऊ शकतो गावातला कोणी मुलगा नाही येते, काही लक्ष दिलं नाही तरी काही तेवढं हरकत नाही, पण ती तळमळ त्या विद्यार्थ्यांसोबत एवढी आहे, एवढं म्हणजे खरोखर खूप ही कौतुकाची गोष्ट आहे. आम्ही कधी आलो इथे तर आपण नेहमी खरोखर इथं उत्साहित असता आणि हा ज्या शाळेला आज काही वैभव प्राप्त झाले तो आपणामुळे, आपल्या सहकारी मॅडम इथे आहेत त्यांच्यामुळे सुद्धा हे आम्हाला खरोखर म्हणजे जाणवतं. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा प्रवास सुखाचा जावो, समृद्धीचा जावो, निरोगी राहो. त्याचबरोबर त्यांनी जे या ठिकाणी कार्य केलं, आता त्यांच्या मैत्रिणींनी सांगितलं की आम्ही कशा होतो, कुठून आमची ओळख झाली, कसा परिचय झाला आणि किती सर्व्हिस केली. आज 1985ला त्या D.Ed झाल्या, 1985ला मी 10वी झालो. योगा सर्व आज ज्या ठिकाणी त्यांची माहिती दिली तेव्हा समजलं. आता आमच्या उपसरपंचांनी सांगितलं की त्या 40 वर्ष त्यांनी सेवा केली. मी 40 वर्षाचा 3 फेब्रुवारीला होईल, मी त्यांच्याबद्दल काय बोलावं. परंतु आमच्या गावात एक असं आहे, कोणीही शिक्षक असू द्या, त्या शिक्षकाला मान सन्मान दिला जातो. कारण त्याने आम्हाला शिकवलं नसलं तरी देखील त्या शिक्षकाचा मान सन्मान करणं ही आमच्या गावाची परंपरा आहे. आणि सर्व जातीने, सर्व ग्रामस्थ त्यांच्या सर्व पाठीशी उभे असतात. आमच्या एका भावाने सांगितलं की मुख्याध्यापक कसा असावा. मुख्याध्यापक चांगला तर शिक्षक चांगले, शिक्षक चांगले तर सर्व विद्यार्थी चांगले घडतील, असे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. ते खरंच आहे. प्रत्येकाला एक जीवनाची घडी असते, ती जीवनाची घडी वाहत नेत असते. आता त्यांचं एका शिक्षकांनी सांगितलं, शेलार सरांनी, की त्यांना प्रवासाची खूप आवड आहे. त्यांचा प्रवास कसा खडतर होता त्याचं त्यांनी एक उदाहरण दिलं आणि आपल्याला समजलं की त्या कशा प्रकारे आहेत, जिद्दी आहेत. हा एक मॅडमनी सांगितलं की त्या खूप जिद्दी आहेत. त्यांना कोणतंही काम रात्री स्वेतर जरी सांगितलं तरी ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. कारण या 40 वर्षाच्या सेवेत त्यांनी कुटुंबाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. सकाळी उठल्यापासून शाळेत जायचं, तिथे मिटिंगला जायचं, तिथे शिक्षण जेव्हा आहे तिथे अमुक आहे, तिथे तमुक आहे, मला आज 26 जानेवारी आली, 15 ऑगस्ट आला, मला कार्यक्रम बसवायचे आहेत, हे कार्यक्रम बसले पाहिजेत. ते स्वतः ढोल वाजवतात. आम्ही एवढे वर्ष बघतो, स्वतःच बोलतात, स्वतःच ढोल वाजवतात. म्हणजे एवढी त्यांच्याकडे कलागुण आहे आणि त्यांच्या कलेला आम्ही दाद देतो आणि आमच्या गावाच्या वतीने त्यांना पुनश्च मी प्रेम नमस्कार करतो आणि तुम्हाला प्रकाश लाभो आमच्या सर्वांच्या वतीने या शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. या केंद्रात अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. सांस्कृतिक वातावरण, क्रीडा नगरी असेल, अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात. आता सुद्धा स्पर्धांचं वातावरण आहे. आजचा हा अतिशय चांगला गोड कार्यक्रम मॅडमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण आयोजित केला. केंद्रातील सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. मॅडमच्या पूर्ण सेवेला या ठिकाणी आज विराम मिळत आहे. मॅडमने जी काही सेवा केली या तालुक्यामध्ये आणि या शाळेची विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास केला किंवा विद्यार्थ्यांना जवळ केलं, त्याबद्दल मी मॅडमला धन्यवाद देतो. आणि मॅडमची जी काही उर्वरित आयुष्य, उर्वरित जीवन त्यांचं अतिशय चांगलं जावं, आरोग्यदायी जावं. समाधानी सुख समृद्धी तर प्रत्येकाच्या जीवनात आहेच, पण समाधान मान्यवर आहे आणि म्हणून समाधानाचं जावं, आरोग्यही जावं अशी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझं ऐकलं त्याबद्दल सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तिने मला एक मनोगत काल, जर आईचं मनोगत सांगायला गेलं तर 2 पानं खूप छोटी आहे. नाही तर मी आईची माफी मागतो का मी तू लिहिलेलं मनोगत नाही तर ते माझ्या मनात आहे ते बोले.
मी 25 वर्ष झालो आणि गेल्या 25 वर्षात मी फक्त 2च व्यक्ती किंवा गोष्टी कॉन्स्टंट बघितल्या आहेत. तो म्हणजे दररोज सकाळी उगवणारा सूर्य आणि माझी आई, जी सकाळी नेहमी 4ला उठणार आणि रात्री सगळ्यात लेट तीच झोपणार. सगळ्यांचं सगळं काही करणार ती. तेव्हा तिचं लक्ष नेहमी शाळेच्या मुलांकडे असतं. मला विचार करे जेवणाच का, आणि फोन करताना मध्येच कोणाकडे ओरडेल, अरे बाहेर नको जाऊ, अरे हे कर ते कर. तिचं कायम सगळं लक्ष शाळेत आणि घरात हे नेहमी असतं. तर आता मी थोडा खुश आनंदी आहे का 31 डिसेंबरनंतर तिचं सगळं लक्ष घरात असेल, माझ्यावर असेल. कडे वेळ बघून कधी काम नाही केलं. समजा कधी रात्री 2 वाजता जाग आली तर तिचं रजिस्टर पूर्ण करणे, ही सगळी कामं ती कंटिन्यू चालू ठेवायची. ऑनलाईन कामं आली तर लगेच, जर भले त्याची डेडलाईन 2 दिवसानंतर असेल तरी ते 1 तासात पूर्ण करून देणे, ही तिची सवय आहे. मी तिला नेहमी बोलायचो, अगं अजून 2 दिवस आहे तुझ्याकडे, तू कशाला घाई करतेस. पण नाही, तिचं असं असायचं का लगेच आलं काम लगेच दिलेलं बरं. तर मी आईकडे एकच सांगेन का त्या घरातले 24 तासातले तू 18 तास स्वतःला दे आणि 7 तास झोप. खूप गुण आहेत आईमध्ये जे आईला करता नाही आले. गाणं बसवणं, डान्स बसवणं, नाटक, स्पोर्ट्स, हे सगळे गुण माझ्यातले सुद्धा आईकडनंच आलेले आहेत. ह्या सगळ्यातून पुढे आहे. आईने शाळा चालू असताना गाण्याचा क्लासही लावलेला, तो अर्धवर तिला सोडायला लागला. पण आता तुझ्याकडे खूप वेळ आहे, तर तू स्वतःची तब्येतीची काळजी घेऊन घे. फक्त स्वतःकडे वेळ दे, कारण आता तू घरी आहेस तर तुला दुसऱ्यांची काळजी, घरातल्यांची काळजी घ्यायची गरज नाही. आता ती आमची जबाबदारी आहे. आज मी उभी आहे हृदयात अनेक भावना घेऊन. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक खास दिवस आहे. एका प्रवासाचा शेवट आणि एका नव्या वाटचालीची सुरुवात. पण या प्रवासाची सुरुवात माझ्या मामा आणि मामी यांच्यामुळे झाला, जे मातृपितृ तुल्य आहे. वडील लहानपणीच वारले. सर्व शिक्षणाची जबाबदारी माझे मामा मामी यांनी स्वीकारली. आज एवढं मोठं केलेलं आहे. मी DED करायला जातच नव्हतं. खरं तर मला DED व्हायचंच नव्हतं, आणि DED म्हणजे काय हेच मला माहीत नव्हतं. मला कॉलेजला जायचं होतं किंवा इतर काही करायचं होतं. पण मी 2 दिवस फुगून बसले, जेवलीच नव्हती. आणि मग मामी आल्या, मोठ्या मामी माझ्या ज्या आई समान आहेत, त्या आल्या आणि त्यांनी समजवलं. आणि माझी मैत्रीण बालपणीची, जिने आज मला साडी गिफ्ट केली, तीच मी घालून आली आहे रिटायरमेंटसाठी. तर ती पण माझ्याबरोबर शिक्षिकाच आहे आणि ती आता 6 महिन्यांनी रिटायर होईल. तर ती आणि मी, आम्हाला काहीच माहीत नव्हतं की DED म्हणजे काय. तिची आई शिक्षिका होती, त्या हेतूने आम्हाला कोर्स लावला. वनिता विनयाने आम्हाला वरळीचं कॉलेज मिळालेलं, पण माझे आजोबा हे मोठे ऑफिसर होते. त्यांनी आमचं शिरोडकर कॉलेजला काय केलं देव जाणे, पण तिथे आमचं ॲडमिशन झालं आणि तिथून आमचा प्रवास दोघींचा आणखीन एकत्र सुरू झाला. लहानपणीच्या मैत्रिणी आम्ही DEDपर्यंत एकत्र होतो आणि आम्ही DED करून तिथून बाहेर पडलो. त्यानंतर मी माझा प्रवास नवजीवनमध्ये सुरू झाला. 4 वर्ष तिथे माझी सर्व्हिस झाली. त्याच्यानंतर 1 मार्च 1989ला मला इथे मिळाली नोकरी शहापूरला. पहिला पगार माझा 250 रुपयाचा होता. त्याच्यानंतर 350, 550 अशी माझी हे होतं, इन्क्रिमेंट होती. 3-4 वर्ष मी नवजीवन होती. तिथे मला खूप स्कोप होता पुढे जाण्याचा. सगळं सांस्कृतिक वगैरे सगळं माझी आवड जोपासली जात होती. पण एक शासकीय नोकरी करायची म्हणून मी शहापूरची नोकरी धरली. शहापूरची नोकरी सोपी नव्हती. बहिणीने माझी शाळा पाहिलेली आहे, कारण मी मला वाटतं फ्रॅक्चर झालेली तेव्हा ती माझ्या शाळेत जाऊन आलेली. तर 1.5 तास चालायला लागत होतं आणि 1.5 तास चालून जाऊन तिने माझा अर्ज दिलेला. आणि रोज मी 1.5 तासात 35 मिनिटात 5ला सुटल्यावर शहापूर तालुका अतिशय स्ट्रिक्ट. तिथे आम्ही सगळं म्हणजे एक असं तयार होऊन आलेलो.
काहीच येत नाही असं आम्हाला नाही, असं आम्ही तयार झालेलो. आणि तिथून म्हणजे 5ला सुटणार आणि 35 मिनिटात मी धावत ट्रॅकमधून गाडी पकडायची. पावसाळ्यात कठीण दिवस होते, दोन्ही बाजूला खडक होते, कधी कधी 1-2 वेळा तर प्रेतं पडलेली पाहिलेली, म्हशी कापलेल्या असायच्या, साप असायचे. अशा प्रवासात मी हा प्रवास केला. प्रेग्नेंट असताना खूप हालाकीचे वर्षभर मी विदाऊट पे घेतली. सूज मला खूप आलेली, मैत्रिणींना वाटायचं की मरेल अशी वेळ होती माझी ती, पण त्याच्यातून मी वाचून तो प्रवास केला. 10.5 वर्षांनी माझी बदली झाली. 98मध्ये मी भिवंडीला डोंग्याला आली. माझ्या इतर मॅडम म्हणाल्या की आम्ही 4 वर्ष एकत्र होतो आणि खरंच आमचा चांगला स्टाफ होता, वसईचा स्टाफ होता. आणि त्यानंतर मी दिव्यात आम्ही दोघी पुन्हा एकत्र होतो आणि आमचं खूप मैत्री आहे. माझी सगळ्यांशीच गाढ मैत्री आहे. म्हणजे असं नाही की मैत्री म्हणजे रोज भेटलंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे आणि याच्या घरी गेलं पाहिजे आणि पार्टी केली पाहिजे, अशी आमची मैत्री नाही आहे. तर आपल्याला गरजेला लागेल तेव्हा फोन करायचा आणि बोलायचं आणि आपली ती गरज आपण कशी एकमेकांची सोडवू, अशी माझी मैत्री आहे. आणि मला वाटत नाही घरापर्यंत माझ्या मैत्रिणी आल्या आहेत किंवा मी घरी गेले त्यांच्या, असं आमची मैत्री नाही. तर आमची फोनवरच मैत्री आहे, पण आमची एक मनाने एवढी गाढ मैत्री आहे आणि अशी ती शेवटपर्यंत राहील. कोणीही वाईट वाटून घेऊ नका, कारण मी तुमची मैत्रीणच आहे आणि शेवटपर्यंत मैत्रीणच राहणार आहे. माझे सर्व विद्यार्थी शहापूर ते वळपाडा आज वेगवेगळ्या ह्याच्यावर आहे आणि मी सगळ्या ग्रुपवर आहे. दिव्यातला माझा ग्रुप आहे मुलींचा आणि त्यांना मी टाकलं नाही कोणाला की मी आज रिटायर होते, मी नंतर टाकणार आहे सगळे फोटो, नाही तर सगळे आले असते. परत डुंग्याचे माझे विद्यार्थी अजूनही आहे, गायकोट तलाठी आहे, म्हणजे माझा इथे दवाखाना आहे तो कविश विद्यार्थी, तो डॉक्टर, तो माझा दिव्यातला विद्यार्थी आहे. म्हणजे कधी म्हणजे फ्री करून जातो, चेकअप करून जातो, शाळेला सगळी तो मदत करतो. काही उच्च पदावर आहे दिव्या, काही रिक्षा चालक पण आहे. मग ते रिक्षा चालकांना वाटतं की नाही मॅडम तुम्ही तेव्हा मारत होतात, पण ते मारत असताना आम्हाला वाईट वाटलं असेल, पण आता आम्हाला कळतं की तुम्ही मारलं, ते पुढे गेले आणि आम्ही रिक्षा चालवतोय असं ते खंत सुद्धा व्यक्त करतात. दिव्यातले सुद्धा काही भेटतात. चौधरी मॅडमला माहिती आहे की त्याला आठवण येते की नाही बसलो त्याच्या बाजूला की नाही मॅडम तुम्ही आम्हाला मारत होता, ते योग्य होतं आणि आम्ही आज कुठेतरी पुढे गेलो असतो. आज सेवानिवृत्त होताना एक प्रकारचा आनंद आहे की आता मला माझ्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येईल, पण त्याच वेळी तुमच्याशी दुरावण्याचं दुःख सुद्धा देखील मला आहे. तुमच्या सगळ्यांच्या अनेक आठवणी कायम राहतील. तुम्ही सर्वांनी या व्यक्तिमत्वात माझ्या प्रवासाला अविस्मरणीय बनवलेलं आहे. माझं हे व्यक्तिमत्व घडलं आहे हे सगळं तुमच्यामुळे घडलेलं आहे. यासाठी मी तुमचे खूप 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 आभारी आहे आणि तुम्हाला मी हे ऋणनिर्देश व्यक्त करते की मी तुमची खूप आभारी आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थोडक्यात सांगते. ज्यांची शाळा आता मी आवर्जून सांगतो, अलीकडे तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक, जिल्ह्यात प्रथम क्रमांक आणि विभागीय पातळीवर शाळेचा प्रथम क्रमांक, 14 लाखाचं पारितोषिक शाळेला मिळवून देण्याचं एक महाकार्य ज्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी पार पडलेला. ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला शाळेमध्ये फार कठीण परिस्थिती होती, शिक्षक कमी होते, परिस्थिती खूप खराब होती. ती परिस्थिती सगळी हाताशी धरून, सगळ्या गाववाल्यांना आपलंसं करून, सगळ्या परिस्थितीशी जे काय प्रतिकूल वातावरण होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं करून हा जो प्रवास आहे तो अतिशय आता जर यशस्वी प्रवास. कालवाची शाळा एकदा जाऊन पाहत आहे की तिथल्या ज्या सगळ्या सोयी सुविधा आहेत त्या अत्याधुनिक आहेत, अतिशय सुंदर आहेत, स्वच्छ आहेत आणि निर्मळ वातावरण तयार करण्याचं काम मॅडमनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आज या व्यासपीठाच्या मानकरी खऱ्या अर्थाने त्याच आहेत आणि म्हणून मी त्यांना आजच्या सेवापूर्तीच्या सोहळ्यानिमित्त अध्यक्षपदावरून आपला मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम.